आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक सन्माननीय लोकांची उपस्थिती होत असताना वेळेत वेळ काढून आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण आजच्या या जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेला आहात त्याबद्दल पुनश्च सर्व पदाधिकारी सर्व समाजसेवक सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यात या माध्यमिक विद्यालयाला ज्यांचं नाव दिलं गेलं आदरणीय शंकर विनायक ठकार, महात्मा गांधींचे अनुयायी अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर आणि त्यांच्या समवेत ज्यांनी देशासाठी समाज व्यवस्थेसाठी अथक परिश्रम घेतले ते सन्माननीय शंकर विनायक ठकार, एसवी ठकार यांचे नातू आनंद ठकार यांनी आताच आजच्या कार्यक्रमाच्यासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, त्या आपल्या समोर सादर करत आहोत। 25 सप्टेंबर 2011 या दिवशी कैलासवासी शंकर विनायक ठकार या जयंती कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। त्याच्या एक दिवस आधी 24 सप्टेंबरच्या सायंकाळी मी शहादा येथे पोचल्यावर माझी बाबांची म्हणजेच कै जनार्दन महाराजांची प्राध्यापक संतोष मिरघे सरांबरोबर भेट झाली। ती फारच अविस्मरणीय होती। मी नानासाहेबांचा नातू, माझा जन्म आजोबा आजोबा देवाघरी गेल्यावर त्याच वर्षी 6 महिन्यानंतर 1964 साली पुण्यात झाला। त्यांना प्रत्यक्ष कधीच जाणत्या वयात भेटू शकलो नाही। भेटलो ते फक्त त्यांच्या स्वातंत्र्य संग्राम व भिल्ल लोकांसाठी पूर्ण आयुष्य वेचलेल्या कार्याविषयीच्या पुस्तकांमधूनच। पण बाबांना त्या संध्याकाळी भेटून मला माझे आजोबाही भेटण्याचा आनंद मिळाला। बाबांनी नानासाहेबांविषयीच्या त्यांच्या खूप आठवणी मला सांगितल्या। त्यातील काही बाबांनी पूर्वीच लिहून पाठवल्या होत्या, ज्या माझी आई कैलासवासी अंजली ठकार हिने 1980च्या दशकात संपादित केलेल्या देशाचा संसार या पुस्तकात समाविष्ट आहे। पण बाबांकडून ऐकताना तो संपूर्ण काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला। बाबांना सरकारी नोकरीचे आलेले पत्र व त्यानंतर त्यांचे नानासाहेबांशी झालेले संभाषण, बाबांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी व त्यानंतर त्यांनी सातपुडा शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना करून भडगावच्या एका शाळेपासून सुरुवात करून अनेक शिक्षण संस्था उभारून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाला जे शिक्षणाभिमुख केलं त्याविषयीची हकीकत संक्षिप्त स्वरूपात का होईना पण बाबांकडून त्या संध्याकाळी मला ऐकण्यास मिळाले हे मी माझे परमभाग्य समजतो। बाबांच्या कार्याविषयीचे पुस्तक प्राध्यापक मिरघे सर व इतरही लेखकांनी लिहिले असेल ते जरूर वाचा। कै जनार्दन महाराजांच्या या जन्मशताब्दी कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही, तरी माझ्या अल्पशा आठवणींचे हे 4 शब्द प्राध्यापक मिरघे सरांमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। ते वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद।